नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, विना अनुदानित अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना जनगणनेचं काम देऊ नका. हे काम न करणाऱ्या शिक्षकांवरती कोणतीही फौजदारी कार्यवाही करू नका अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे. यावरील सुनावणी 18 मे रोजी होणार आहे. या शाळांच्या संघटनेनं ही याचिका दाखल केली आहे. या संघटनेशी 500 विना अनुदानित आणि अल्पसंख्याक शाळा जोडल्या गेल्यात. नागपूर खंडपीठासमोर ही याचिका दाखल करण्यात आली. नागपूर खंडपीठानं विनाअनुदानित शाळांना दिलासा दिलेला आहे असं याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. त्याची नोंद करून घेत न्यायालयानं नागपूर खंडपीठाचे आदेश आणि अन्य तपशील सादर करण्याचे आदेश दिले. तसेच मुंबई, नवी मुंबई, नागपूर, पुणे महापालिकेला न्यायालयानं नोटिसा जारी केल्यात. जनगणनेसाठी पालिकेकडे पुरेसं मनुष्यबळ नाही आणि परिणामी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना हे काम द्यावंच लागेल असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे, असं नवी मुंबई पालिकेचे वकील तेजस दांडे यांनी निदर्शनाला आणून दिलं. शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त अन्य कामं दिल्यास त्यांच्या दैनंदिन कामावर परिणाम होईल. मुलांना दर्जेदार शिक्षण देता येणार नाही. त्यामुळे शिक्षकांवरती जनगणनेच्या कामाची सक्ती केली जाऊ नये असा दावा या याचिकेमध्ये करण्यात आला आहे. तर मुंबईतील सेंट जॉन्स या विना अनुदानित शाळेतील सर्व 133 शिक्षकांना जनगणनेचं काम दिले. तर पुण्यातील छत्रभुज शाळेतील 144 पैकी 111 शिक्षकांना काम दिलं गेले. पिंपरीतील सिटी इंटरनॅशनल शाळेतील 72 पैकी 55 तर पुण्यातील रॉयल शाळेतील 58 पैकी 37 शिक्षकांना जनगणनेच्या कामाच्या नोटिसा धाडण्यात आल्यात असंही या याचिकेत नमूद करण्यात आले. तर मग मित्रांनो, यामध्ये हायकोर्टानं वेगळाच निकाल दिला आहे आणि सुप्रीम कोर्टानं वेगळाच. तर मग आता यामध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण झालेला आहे. तर मग यावर आता पुढे काय आणि कसं होईल ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. परंतु शिक्षकांसाठी तात्पुरती का होईना ही एक दिलासादायक बातमीच म्हणावी लागेल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.